यंदा शेवगाव पाथर्डीमधून आमदार कोण? राजळ्यांची हॅट्रिक की घुले, ढाकणे, काकडे? नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. यंदा शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले, विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी महायुतीकडून तर प्रताप ढाकणे यांनी महाविकास आघाडीकडून लढण्याची तयारी केली आहे. या तिघांशिवाय जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनाही यावेळी लढायचंय. शिवाय भाजपमध्ये राजळेंना विरोध करणारा गट व इतर अपक्षही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आता प्रत्येकाची यंदा लढण्याची फुल तयारी सुरू झाली. पक्ष कोणताही असू द्या, यंदा गुलाल आपलाच असं कार्यकर्त्यांचं ठरलं आहे. मोनिका राजळेंनी यंदा हॅट्रिक केली तर त्यांना मंत्रिपद फिक्स समजलं जाते. मात्र भाजप त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवेल का, हा प्रश्न आहे. दरवेळी होतो तसा यावेळीही त्यांना पक्षातूनच विरोध सुरू आहे. मात्र चंद्रशेखर घुलेंची अजित पवार गटाकडून फिल्डिंग लावल्याने त्यांना महायुतीच्या तिकिटासाठीही संघर्ष करावा लागत आहे. महायुतीतील दोघांच्या याच भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल का? भाजप आपला गट राखील का? प्रताप ढाकणेंना यंदा तरी यश येईल का? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यासाठी या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शेवगाव येथे येत आमदार मोनिका राजळेंचं तोंड भरून कौतुक केलं. मोनिका ताई यावेळी हॅट्रिकही करतील व पक्षाकडून मोठी जबाबदारी घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे यंदा निवडून आल्यास मोनिका ताईंना मंत्री होण्याची संधी राहील असंही त्यांनी आपल्या भाषणातून अनेकदा बोलले. आता शेवगाव पाथर्डी तालुक्याचा जर विचार केला तर निवडून येण्यापेक्षा उमेदवारी मिळवण्यासाठीच मोनिका राजळेंना जास्त संघर्ष करावा लागतो असा इतिहास आहे. 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही संघर्षाने त्यांची पाठ सोडलेली दिसत नाही. यावेळी मात्र राजळ्यांना दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागतोय. पक्षांतर्गत विरोध जास्त तीव्र झाल्याचा आहे. मात्र यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुलेही महायुतीकडून इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून त्यांनी फिल्डिंग लावली असली तरी अनेकदा भाजपकडूनच त्यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज काही जण वर्तवत आहे. यामुळे राजळेंची धडधड यावेळी जास्त वाढलेली दिसते. मात्र काही असलं तरी गेल्या 10 वर्षात केलेली कामे, स्वच्छ पार्टी आणि कार्यकर्त्यांची थेट आपुलकी या जोरावर भाजप राजळेंनाच तिकीट देईल असंही स्थानिक पत्रकारांचं मत आहे. या मतदारसंघात राजळेंसमोर यावेळी एक नवीनच डोकेदुखी आहे, ती म्हणजे मराठा ओबीसी वाद. महायुतीतील राजळे व घुले हे दोन्ही इच्छुक मराठा समाजाचे आहेत, तर महाविकास आघाडीकडून इच्छुक असणारे प्रताप ढाकणे हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी या मतदारसंघात सर्व समाज घटकांच्या पाठिंब्यावर त्यांनी 2दा आमदारकी मिळवली होती. यावेळी मात्र राजळेंना मराठा ओबीसी हा वाद नवीनच आहे. त्यामुळे राजळेंना मराठा समाजातून जितका कमी विरोध होईल तितक्या विजयाची संधी वाढणार आहे. मात्र जर घुलेंनी बंडखोरी केलीच तर मग दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ होण्याची संधीही वाढते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर मुंढे कुटुंबाला ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. मात्र पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते राजळ्यांच्या पाठीशी ठाम आहेत. शिवाय या मतदारसंघातला एक गठ्ठा ओबीसी मतदार हा कट्टर भाजपच्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे ओबीसी उमेदवार असूनही ओबीसी मतदार हा राजळेंमागे राहण्याच्या संधी वाढतात. परंतु मराठा उमेदवार असूनही राजळेंच्या मागे मराठा मतदार राहील का, ही मात्र शंका आहे. मराठा समाजाचे 2 किंवा 3 दिग्गज उमेदवार उभे राहिल्यास राजळेंना मत विभागणीचा फटका बसण्याची जास्त शक्यता आहे. मराठा वोट बँक, वंजारी वोट बँक, मुस्लिम दलित वोट बँक या महत्वाच्या फॅक्टरवर या मतदारसंघातील हार जीत अवलंबून असणार आहे. याशिवाय मुंडेंची यंत्रणा, लंके विखे, आजी माजी खासदारांच्या यंत्रणा, शरद पवारांची यंत्रणा या यंत्रणांचाही महत्वाचा रोल राहणार आहे. हे सगळं पाहता या मतदारसंघात राजळे, घुले व ढाकणे या तिघांनाही इथून विजयाच्या सारख्याच संधी आहेत. राजळेंना होणारा विरोध शामेल का? राजळे पुन्हा आमदार होतील का? ढाकणेंचं स्वप्न यावेळी पूर्ण होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.